चला आपण आता सुरू करूया. आपले अशा प्रकारे आपण ह्या कलशाची तयारी करून घ्यायची आहे. चला कलशाची तयारी करून घेणार आहोत आपण आता. कलशावर सर्वात प्रथम आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. ओके, अशा प्रकारे आपण स्वस्तिक काढलेलं आहे. आता कलशाला अशा प्रकारे हा कलश आपण तयार केलेला आहे. यावर हळद लावून घ्यायची आहे. आपला कलश आता तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपला कलश आता रेडी झाला. आता यामध्ये पाणी भरायचं आहे. आपण पाणी भरून आणलेलं आहे. याच्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. ठीक आहे, गंगाजल टाकल्यानंतर आता आपण ह्या नवग्रहांच्या ज्या काही वस्तू आहेत त्या एक एक करून टाकणार आहोत, म्हणजे कलशामध्ये आपण घालणार आहोत. सर्वात प्रथम ते सूर्यदेवासाठी हे गहू, चंद्रदेवांचे तांदूळ, त्याच्यानंतर मंगळदेवांचे ही मसुराची डाळ, बुधदेवांचे मूग, गुरुसाठी हळकुंड किंवा हळदही तुम्ही टाकू शकता, शुक्रासाठी वेलची किंवा तूप, दोघांपैकी काहीही तुम्ही घालू शकता. शनिदेवांचे हे लवंगा, 5 लवंगा घालू शकता. त्यानंतर राहूसाठी हे सातू बोलतात, जो बोलतात, त्याच्यानंतर केतूसाठी हे काळे पिवळे तीळ. हे नवग्रहांचे वस्तू आपण अर्पण करून झालेले आहेत. त्यानंतर एक सुपारी, 1 रुपयाचं नाणं, थोडीशी हळद, कुंकू, फूल किंवा फुलाच्या पाकळ्या टाकल्या तरी हरकत नाही, एक दुर्वा, तुळशीचं पान, ह्या सर्व वस्तू आपण ह्या कलशामध्ये आता भरलेल्या आहेत. त्यानंतर आता आपण ही आंब्याची किंवा विड्याची पानं तुम्ही लावू शकता. हे सर्व करत असताना तुम्हाला देवी मातेचा मंत्रजप करायचा आहे. पाच विड्याची पानं लावून झालेली आहेत. आता हा नारळ ठेवायचा आहे. अशा प्रकारे हा कलश तयार झालेला आहे. जेव्हा हा कलश आपण आपल्या देवघरात स्थापन करू आपल्या डाव्या साईडला, त्यावेळेला खाली असं डायरेक्ट खाली नाही ठेवायचा हा कलश. ही प्लेट घ्यायची अशी, त्यामध्ये असे तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदूळ ठेवल्यानंतर त्यामध्ये थोडेसे हे हळद, कुंकू व्हायचं आहे आणि मग ह्या कलशाची इथे स्थापना करायची आहे. अशा प्रकारे हा कलश तुम्ही तुमच्या देवघराच्या उजव्या साईडला आणि आपल्या